नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय मंडळी आणि आपण काही गोष्टी घेतल्यात, एक्सेसरीज घेतल्यात म्हणावं आणि त्याचा आज अनबॉक्सिंग करणार आहोत. कारण का आपण एक नवीन जर्नी स्टार्ट करणार आहोत. आता यापुढे आपण मोटो व्लॉगिंग पण स्टार्ट करणार आहोत आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर त्याचकरिता आपण कॅमेरा घेतलाय आणि माईक घेतलाय. तर त्याचा फटाफट चला अनबॉक्सिंग करूया आणि तुम्हाला सगळी डिटेल त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. चला तर मग फटाफट आपण जाऊया अनबॉक्सिंग करायला आपल्या कॅमेरा आणि माईकचं. तर मंडळी हे बघा, हे आहेत आपले ते दोन प्रोडक्ट्स. DJI Osmo 5 Pro हा ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला आहे आणि DJIचाच माईक मिनी घेतला आहे. कारण का आपण हेल्मेटमध्ये हा यूज करू शकतो वायरलेसली. म्हणजे ना झंझट आता कसली ते वायरिंग करायची, हेल्मेटमध्ये माउंट करायचं काहीच नाही. सिम्पली हा माईक घ्यायचा आणि हेल्मेटमध्ये, ह्याला मॅग्नेट आहे, सिम्पली आपण मॅग्नेट थ्रू हेल्मेटमध्ये हा माउंट करायचा माईक. आणि हा आपला ॲक्शन कॅमेरा पहिलाच DJI Osmo Action 5 Pro. चला तर फटाफट आता अनबॉक्सिंग करूया, बघूया आपण काय भेटतं आहे. तर सर्वप्रथम बघूया आपण या बॉक्समध्ये काय आहे. या बॉक्समध्ये आहे हे माउंट्स दिलेत आपल्याला. दोन माउंट्स आहेत. हे बेसिकली आपण हेल्मेटला जिथे कॅमेरा माउंट करणार ना तिथे लॉकिंग करण्यासाठी हे दिलेले आहेत. हे दोन आपल्याला माउंट भेटलेत. त्याचनंतर इथे आहे आपला हा बघा कॅमेरा, अजून माउंट दिलेत काही. हा मॅग्नेटिक माउंट आहे, मी दाखवतो तुम्हाला कसा लागतो तो हा कॅमेराला. हे पण दोन दिलेत. आणि हा तुम्ही हेल्मेटच्या वर वगैरे, ह्याच्या मागे बघा स्टिक आहे, हेल्मेटच्या वर वगैरे असं प्लेस करू शकता कॅमेरा. आणि हे त्याच्यासोबत आपल्याला फिट करायला हे रिंग्स दिलेत. हा आहे आपला आता ॲक्शन कॅमेरा DJIचा. एकदम लाईट वेट आहे मंडळी, एकदम लाईट वेट आहे. हा बघा, जबरदस्त, एकदम लाईट वेट आहे आणि छोटूसा आहे एकदम. तर चला, बॅटरी मी टाकलेली होती, आपण ऑन करूया याला. हा बघा ऑन झाला. याला पुढे आणि मागे दोन्हीकडे स्क्रीन आहे. क्लिअरिटी बघा कशी दिसते ती, फुल्ली टच स्क्रीन आहे सगळं. बघा ही पुढची स्क्रीन आहे. पुढे पण तुम्ही जर ब्लॉगिंग वगैरे शूटिंग करत असाल फ्रंट साईडनी तर तुम्हाला इथे सगळं दिसणार ते. तर हा आहे आपला ॲक्शन कॅमेरा. ह्याचे मी तुम्हाला काही फुटेजेस पण दाखवीन काढून, डे लाईटमधले आणि नाईट लाईटमधले. नाईटचं विजन एकदम जबरदस्त आहे याच्यात, अजिबात काळोख नाही, थोडं ब्राईटच दिसतं नाईटमध्ये पण. ही जी केस आहे ना मंडळी, हे बघा इकडनं असा आपल्याला हा कॅमेरा बाहेर करायचा आहे. हा बघा अशा प्रकारे. आणि किती छोटूसा आहे बघा. हे लेन्स आहे, तिथे तुम्ही अँटी फिल्टर वगैरे पण ॲड करू शकता, सेपरेट घेऊ शकता. आणि एकदम छोटूसा लाईट वेट आहे आपला. आणि हे जे आहे ना मंडळी, हे वॉटरप्रूफ आहे. हे जर तुम्ही घालून या कॅमेरासोबत जर हे यूज करत असाल तर तुम्ही 20 मीटर्सपर्यंत पाण्यात वगैरे खाली जाऊ शकता. आणि वॉटरप्रूफ आहे हा एकदम गोप्रो. नेक्स्ट आहे आपलं बॉक्समध्ये हा कॅमेरा झाला. नेक्स्ट बॉक्समध्ये आपण ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला आहे, तर म्हणून आपल्याला या बॅटरीज भेटल्या आहेत एक्स्ट्रा. हा बघा हा माउंट आहे, असाच आहे सेम माउंट. आणि हा एक गोष्ट राहिली, हे जे माउंट आहे ना मंडळी, ते बघा हे मॅग्नेटिक आहे. हे बघा हे असं आवाज आला ना की हे काही हलणारच नाही, कुठूनही पडणारच नाही तुमचा कॅमेरा. आणि हे परत रिलीज करताना इथे दोन बटन आहेत, ते दाबायचे आणि इकडनं असं रिलीज करायचं आहे. म्हणजे बघा एकदम सिम्पल. तर ह्या बॅटरीज आहेत आणि पॉवर बँकसुद्धा आपण याला म्हणू शकतो. या 3 बॅटरीज आहेत. एक बॅटरी मी गोप्रोमध्ये आता टाकलेली आहे ऑलरेडी. आणि हे त्याला चार्जिंग केबल आहे.
तर इथे तुम्हाला चार्जिंग इंडिकेशन पण दाखवतो आणि हे तुम्ही ॲज अ पॉवर बँक म्हणजे तुम्ही मोबाईल वगैरे पण ह्याच्यात चार्ज करू शकता. ॲज अ पॉवर बँक पण काम करतं. तर खूप फायदेशीर आहे ही गोष्ट. तर हा होता आपला आणि याच्यासोबत एक हे भेटलं आहे मंडळी, स्टिक भेटली आहे, सेल्फी स्टिक. ही बघा मस्तपैकी, ग्रिप पण चांगली आहे एकदम. हे बघा, हे रबर मटेरियल आहे. इथे या माउंटनी हँग करायचा आपला गोप्रो आणि तुम्ही शूट करू शकता व्लॉगिंगचं. तर हा ॲडव्हेंचर कॉम्बो पॅक आहे DJI Action 5 Proचा. नुसता कॅमेरासुद्धाही भेटतो, पण मी सजेस्ट करीन तर तुम्ही ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलात ना तर बरं पडेल. कारण का बॅटरीज एक्स्ट्रा तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला शूटिंग करायचे आवर्स पण मग वाढतात तुमचे. एक बॅटरी जवळजवळ आहे ना ही 4 तास चालते मंडळी. तर जर तुमच्याकडे असा ॲडव्हेंचर कॉम्बो असेल तर तुम्ही 12 तास कंटिन्यूस शूट करू शकता या कॅमेरावरनं. तर हे होतं आपलं कॅमेराचं अनबॉक्सिंग. आता तुम्हाला मी दाखवतो आपलं DJI माईक मिनी. तर मंडळी हा DJIचा माईक मिनी आहे. ह्याच्यात 2 रिसिव्हर आहे आणि एक ट्रान्समीटर आहे. 2 माईक्स आहेत. हे बघा, याचं अनबॉक्सिंग पण हे असं छोटंसं मस्त पाऊच दिलं आहे. हे पण मंडळी तुम्ही बघाल ना तर TDRAच आहे, दुबईचं एक्सपोर्ट. आणि हे असं पाऊच भेटतं, इथे ब्रँडिंग भेटतं DJIचं. हे बघा, आणि हा असं पाऊच ओपन केल्यावर काय काय भेटतं आहे बघूया. हे चार्जिंग केबल आहेत. हे डेड कॅट्स दिले आहेत, डेड कॅट बोलतात त्याला, म्हणजे नॉईज कॉम्प्रेस करतो, हा रिड्यूस करतो एक्सटर्नल नॉईज. आणि हे पण बघा पॉवर बँकसारखं केस आहे. आणि काय 4 डेड कॅट तुम्हाला भेटतात याच्यासोबत. हे एक केबल भेटते आणि चार्जिंग केबल आणि हे पाऊच. तर हे जे केस आहे ना हे पण पॉवर बँकसारखंच यूज होतं मंडळी. आणि आतमध्ये हा बघा आपला माईक आहे. हा माईक आहे, ह्याला मंडळी आहे ना मॅग्नेट आहे. बघा एवढं मॅग्नेट स्ट्रॉंग आहे ना. हे बघा, हे बघा, हे आपल्या चेस्टला तुम्ही कुठेही माउंट करू शकता. तर हे मी घेतलं कारण का आपण मॅग्नेटिकनीच अटॅच करू शकतो आपण ह्याच्यात हेल्मेटमध्ये. तर असे 2 माईक आहेत. आणि हा आपला हे आहे, ह्याला इथे डायरेक्ट तुम्ही गोप्रोला पण अटॅच करू शकता. हे तसं दिलेलं आहे प्रोव्हिजन. आणि डायरेक्ट तुम्ही फोनला पण अटॅच करू शकता. C टाईप इथे दोन्ही दिले आहेत या पिन्स. C टाईपनी पण करू शकता तुम्ही आणि दुसऱ्या ह्यानी पण करू शकता लाईटनिंग असेल तर. हे डेड कॅट्स दिलेत, हे तुम्ही अटॅच करू शकता पुढे माईकला, जेणेकरून तुमचा एक्सटर्नल व्हॉईस काय येणार नाही, रिड्यूस करेल तो सगळं. तर ह्याचं पण मी तुम्हाला साऊंड क्वालिटी वगैरे दाखवतो या माईकची. जेव्हा मी आता क्लिप टाकीन पुढे, सॅम्पल क्लिप्स तुम्हाला दाखवायला, नाईटचं आणि डेचं दोन्ही टाकीन. क्राऊडेड एरियातलंच मोस्टली टाकीन, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हा नॉईज रिडक्शन वगैरे केवढं करतो माईक. तर हे असे काही आपले प्रोडक्ट्स आपण 2 ॲक्सेसरीज घेतलेले आहेत. तर मंडळी हे बघा, हे माझं हेल्मेट आहे स्टड्सचं, हेलिओस ब्रँड. आणि हा मी चीन माउंट घेतला आहे एक. हेल्मेटच्या शॉपमध्ये कुठच्याही तुम्हाला हे अवेलेबल होईल, ऑनलाईन पण आहे ॲमेझॉनवर. आणि हे बघा, हे हेल्मेट आहे माझं अँटीफॉगवालं. अँटीफॉग तुम्हाला दिसत असेल इथे. आता मी तुम्हाला दाखवतो हा कॅमेरा माउंट करून कसा माउंट होतो याच्यावर. हे आपले जे मगाशी क्लिप्स दाखवलेले, हे बघा, हे जे आहे ना हे तुम्ही इथे वर पण असं हेल्मेटच्या लावू शकता, स्टिक करू शकता, जेणेकरून इकडनं तुम्हाला व्ह्यू भेटेल वरून. तर आता तुम्हाला हे दाखवतो कॅमेरा कसा माउंट होतो आणि तुम्ही कसं रेडी टू यूज होऊन जाता. हे बघा, हे बघा, असं कट करून आवाज आला ना म्हणजे समजायचं लागलं आहे. तर हे आहे ना मी हेल्मेटच्या इथे, हे बघा, असं हा बघा असा फिट होतो तो. मगाशी मी जो स्क्रू दाखवला त्याने कनेक्ट करूया. या होलात तो ॲडजस्ट करून प्रॉपर इथे असं फिट करायचं आहे. एकदम सिम्पल आहे, जास्त काय हे नाही करायचं आहे. आणि हा तुमचा कॅमेरा माउंट झाला. हा बघा ना, तुम्हाला वायरचं काही झंझट, माईकची सेटिंग वगैरे करायला. आता मी माईक जो प्लेस करणार ना
तो मी इथे चीन माउंटच्या इथे वर, हे बघा इथे चीन माउंटच्या इथे वर मी तो प्लेस करणार माईक आपला जो आहे तो DJI मिनीचा, आणि आपलं ब्लॉगिंग स्टार्ट. नमस्कार मंडळी, हा आपला ब्लॉग आता डे लाईट एरियामध्ये शूट होतोय. तुम्ही बघू शकता त्याची क्लॅरिटी. जे सेटिंग्स मी तुम्हाला सांगेन जे मी सेट केले जातात. आणि हा डे लाईटचं आहे, सकाळचे वाजले जातात 8 का 9 आणि मस्तपैकी तुम्हाला व्ह्यू दिसत असेल बघा. सगळा आपले हँडल्स, स्पीडोमीटर वगैरे, जो ब्लॉगिंगला एक व्ह्यू लागतो, अँगल लागतो, तो सगळा दिसणार बघा याच्यात. तर हा आपला डे लाईटमधला व्हिडिओ आहे, खास तुमच्यासाठीच मी दाखवतो आहे. आता आपण अनबॉक्स केला कॅमेरा आणि लगेचच आपण हा व्ह्यू कॅप्चर करायला आलो आहे. मी नाईटचा पण दाखवीन तुम्हाला, नाईट व्ह्यूमध्ये कसं दिसतो. आणि याचं नाईटचं रिझोल्युशन पण एकदम चांगलं आहे. रात्रीच्या वेळी एकदम मस्त वाटतं. म्हणजे जे नाईट विजन आहे ना याचं, ते चांगलं आहे कॅमेराचं. होप तुम्हाला फायरिंगचा आवाज वगैरे येत असेल आपल्या क्लासिकचा. बघा एकदम मस्त व्ह्यू आहे. क्लॅरिटी कशी आहे ती सांगा मला गाईस, ती खूप इम्पॉर्टंट आहे. इथे बघा, आणि बरेच सगळे गाडी शिकायला येतात सकाळच्या वेळेस. तिथे बघा समोर पण आपल्या बाईक शिकत आहे, ते बघा गाईज. आता मी याचा आहे ना FOV आहे ना, याचा मी वाढवला आहे आणि तो अल्ट्रा वाईड केला आहे. मी मगाशी वाईडमधला तुम्हाला दाखवला मी, आता मी अल्ट्रा वाईड केला आहे. आणि आता व्ह्यू कसा दिसतोय तो पण सांगा मला. त्या अल्ट्रा वाईडमध्ये मला असं वाटतं अर्धी टाकी पण दिसत असेल तुम्हाला तिकडची. आणि हे आपलं डे लाईटचं शूट आहे. तर कसा व्हिडिओ वाटतं आणि क्लॅरिटी कशी आहे या DJI Osmo 5 Proची ती सांगा तुम्ही. मी सेटिंग सांगेनच तुम्हाला दोन्ही याची. आणि दोन्ही याचा व्ह्यू बघा एकदम वेगळाच आहे. अल्ट्रा वाईडमध्ये जास्तच कवर होतो आपला जरा कॅमेरा. आणि त्यांना 2 मिनटावर आपलं घर है. समोर से गाड़ी आ रही है, गाड़ी आ रही है, लेकिन हम लोग रुकेंगे नहीं, हम लोग जाएंगे क्योंकि हम है लालबाग पर. मार्की आ रहा है. असं चालताना आहे ना मंडळी, कधी कधी मधून आहे ना त्या 2 गाड्यांच्या मधून, म्हणजे इकडनंच पटकन असा कोण ना कोण बाहेर पडतं, तेव्हा खरी मजा येते. म्हणून खूप सावधानाने इकडनं लक्ष ठेवत असं जायला लागतं. वाटत नाही. आता इथे पण एक प्रॉब्लेम असा, इथे बस आली ना साईडनी की अडकून जातो माणूस. बसवाला पण अडकतो आणि जाणारा पण अडकतो. तर मंडळी हा बघा, हा नाईट मोड आहे. तुम्ही बघू शकता नाईट विजन कसं वाटतं याच्यावर. हे मी सेटिंग्स केले आहेत. या सेटिंग्स पण मी तुम्हाला सांगेन नाईट विजनच्या काय काय आहेत त्या, आणि डे विजनच्या पण. मगाशी आपण बघितला तो डे विजन होता, आता हे नाईट विजन आहे. नाईट विजनमध्ये पण बघा जबरदस्त अशी क्लिअरिटी दिसते आपल्याला DJI Osmo 5 Proची. आणि मंडळी मी माईकसुद्धा अटॅच केला आहे, जो तुम्हाला मी मगाशी दाखवला. तो माईक पण मी हेल्मेटमध्ये माउंट केला आहे आणि त्याची पण साऊंड क्वालिटी बघा किती एकदम जबरदस्त आहे. हेल्मेटचा फ्लॅप बंद करतो मी आणि आता बघा अजिबात तुम्हाला नॉईज डिस्टर्बन्स येणार नाही. ते नाईट विजन तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा या कॅमेरामध्ये. इथे बघा बराच काळोख आहे, म्हणजे स्ट्रीट लाईट्स पण बंद आहेत सगळ्या. आणि कशी क्लिअरिटी वाटते ना ती सांगा मला, एकदम जबरदस्त. मी या दोन्ही सेटिंग्स तुम्हाला सांगतो. तर मंडळी हा कॅमेरा घ्यायच्या मागे रिझन हेच होतं की ह्याची क्वालिटी आहे ना, पिक्चर क्वालिटी ती खूप चांगली आहे नाईट मोडमध्ये सुद्धा आणि डे मोडमध्ये सुद्धा.
जबरदस्त आपल्याला क्वालिटी भेटते याच्यात. आणि मेन म्हणजे ह्याचं विदाऊट माईकसुद्धा याची साऊंड क्वालिटी भारी आहे. तर हे बघा आपण इथे टर्न मारला, थोडी आपण पळवूया बाईक. बघा मी पळवून बघतो आता बाईक कशी आहे ती. तुम्हाला आवाज येतोय का बघा एकदम नॉईजचा वगैरे. आपण ऑलमोस्ट 60च्या स्पीडनी पळतोय आता. तर जबरदस्त अशी पिक्चर क्वालिटी आहे मंडई. क्राऊडेड सुद्धा आहे आता थोडं, म्हणून मी मुद्दामून आणलं क्राऊडेडमध्येच की आपल्याला साऊंड क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी दिसेल नाईट मोडला ती पण बघा. तर मंडळी ही होती नाईट मोडची व्ह्यू या कॅमेराचं DJI Action 5 Pro. कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्ह्यू, दोन्ही डे व्ह्यू आणि नाईट व्ह्यू मी तुम्हाला दाखवले, आत्ताच आपण पाहिले. आणि साऊंड क्वालिटी आपल्या माईकची कशी वाटली ती जरूर सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सेटिंग्स, जी मी सेटिंग सेट केलेली होती आपल्या ॲक्शन कॅमेरावर. तर पहिलं तर चालू करूया आपण. तर मंडळी हे बघा, हे आहे ना तुम्ही जे सेटिंग्स आहे ना, पहिली तुम्हाला मी स्टँडर्ड सेटिंग सांगतो. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे जायचं आहे. तर इथे तुम्ही बघा 4K 16:9 60 FPS वर सेट केलं आहे मी. त्याच्यानंतर इथे रॉकस्टेडी स्टँडर्ड डीव्रॅप आहे. हे स्टँडर्ड डीव्रॅप जेव्हा तुम्ही आहे ना नॉर्मल ब्लॉगिंग करत असाल ना, नॉर्मल ब्लॉगिंग म्हणजे मोठं ब्लॉगिंग नाही, तेव्हा तुम्ही स्टँडर्ड डीव्रॅप ठेवू शकता. नाहीतर तुम्ही ही अल्ट्रा वाईड ठेवू शकता जेव्हा मोठं ब्लॉगिंग करत असाल तेव्हा. तर ह्या सेटिंग्स मंडळी लक्षात ठेवा. 4K 16:9 60 FPS, तुम्ही 30 FPS ही ठेवू शकता, पण मी रेकमेंड करीन थोडी चांगली क्वालिटी मिळेल तर 60 FPS ठेवा. तर ही आपल्याला अशी सेटिंग करायची आहे. त्याच्यानंतर इथे ह्या सेटिंगमध्ये जायचं आहे. इथे एक्सपोजर ऑटो ठेवायचं आहे, व्हाईट बॅलन्स पण ऑटो ठेवायचं आहे. कलर जे फॉर्मॅट आहे ते मी नॉर्मल 10 बीट ठेवलं आहे. तुम्ही डी ब्लॉगमध्ये पण इथे शूट करू शकता, इथे ऑप्शन दिलेलं आहे, पण मी इथे नॉर्मल 10 बीट ठेवलं आहे. त्याच्यानंतर टोन आहे ना, हा मंडळी न्यूट्रलच्या ऐवजी विविड ठेवा. थोडं मग जरा चांगलं हे दिसतात, म्हणजे लाईट्स वगैरे सगळे व्यवस्थित दिसतात, कलर ग्रेडिएशन चांगले दिसतात. तर मी सजेस्ट करेन विविड ठेवा. त्यानंतर स्टेबिलायझेशन आपल्याला डेली ठेवायचं आहे आणि इमेज ॲडजस्टमेंट बाय डिफॉल्ट ठेवायचं आहे. तर इथेच माईकची सेटिंग पण आहे. चॅनलमध्ये स्टिरिओ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि रिडक्शन तुम्हाला कसं हवं आहे तसं तुमच्या अनुसार. हाय विंड नॉईज हाय पाहिजे, रिडक्शन ऑफ पाहिजे, स्टँडर्ड पाहिजे, तर मी स्टँडर्ड ठेवतो. तर अशा प्रकारे ही सेटिंग केल्यानंतर ना मंडळी तुम्हाला फक्त इथे जायचं आहे या मेन स्क्रीनच्या इथे, आणि हे जे पहिलं ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करून हे जे प्लस साईन आहे हे तुम्ही प्लस साईन केलात ना, तर तुम्हाला तो सांगणार की हे जे सेटिंग्स आता केले ते कन्फर्म करा. तुम्ही कन्फर्म जसं केलात ना तर मंडळी हे सेव्ह होणार बाय डिफॉल्ट सेटिंग्स. आता मी तुम्हाला दाखवतो. मी स्टँडर्ड इथे बाय डिफॉल्ट 2 सेटिंग्स केलेले आहेत. हे बघा, हे व्लॉगिंगसाठी ठेवलेलं आहे. इथे बघा मी व्लॉग 4K ठेवलं आहे, व्लॉग 4K 16:9 60 FPS आणि रॉकस्टेडी नॉर्मल AW. आणि मोठं व्लॉगिंगसाठी जर तुम्ही बघाल ना मंडळी तर मी बघा रॉकस्टेडी आणि अल्ट्रा वाईड ठेवलं आहे इथे मोठं व्लॉगिंगसाठी. तर मंडळी अशा प्रकारे आपण सेटिंग्स केलेल्या होत्या, जेणेकरून आपलं मोठं ब्लॉगिंग आणि नॉर्मल ब्लॉगिंग पण आपण शूट करू शकतो जस्ट 1 क्लिकवर. म्हणजे एका क्लिकवर तुम्ही या सेटिंग्स हे करू शकता, यूज करू शकता. नेहमी जाऊन तुम्हाला प्रत्येक वेळी चेंजेस करायची गरज नाही आहे. तर कशा वाटल्या या सेटिंग्स त्या जरूर कमेंटमध्ये मला सांगा. मंडळी, तर कसा वाटला हा आपला ब्लॉग? तुम्हाला मी 2 जे आपण ॲक्सेसरीज घेतले त्याच्याबद्दल पुरेपूर माहिती दिलेली आहे. खूप दिवसाने आपला ब्लॉग आला आहे आणि आता आपण यापुढे नवीन सुरुवात करणार आहोत, मोठं ब्लॉगिंगसुद्धा करणार आहोत ब्लॉगच्या माध्यमातून. तर खूप मजा आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स येणार आहेत आपल्याला आता मोठं ब्लॉगिंगमध्ये. तर आणि धन्यवाद, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर एवढे टिकून राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. तर चला, तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला कशी वाटली माहिती ही दोन्ही ॲक्सेसरीजबद्दल तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा. घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.